नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. तर नवीन अपडेट जी आहे ती लाडकी बहीण योजनेविषयीच आहे. तर लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणारच नाहीत. फडणवीस सरकारने सांगितले 6 महत्त्वाचे निकष. आता 6 महत्त्वाचे निकष काय आहेत, नेमकं सरकारने काय स्पष्टीकरण दिले, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल माहिती. तर गुरुवारी नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर आता नवीन निर्णय जो आहे सरकारचा तो काय आहे आपण जाणून घेऊया. तर आदित्य तटकरे काय म्हणाल्या, तर आयकर आणि परिवहन विभागाकडून आम्ही माहिती मागवली आहे. ज्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे अथवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा सर्व महिलांचे अर्ज बाद केले जातील. तर ज्या महिलांना नोकरी आहे आणि त्यांचं उत्पन्न निकषांमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज बाद होतील. तर फेर तपासणीसाठी आयकर विभागाकडून डेटा मागवला आहे. तर राज्यात फेर तपासणी परत सुरू झाली आहे आणि याआधी पुणे, लातूरसह अनेक जिल्ह्यातील अर्ज बाद झालेले आहेत. म्हणजे आता ज्या लाडकी बहीण योजनेने अपात्र असूनही फॉर्म भरला तर त्यांच्यासाठी कसं त्यांची इन्फॉर्मेशन काढणार. तर सरकारने डायरेक्ट आयकर आणि परिवहन विभागाकडून माहिती मागवली आहे, महिलांचा डेटा मागवला आहे की ज्या जॉब करतात आणि त्यांचं उत्पन्न जे आहे ते जास्त आहे, 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर त्यांना परत या अर्जातनं बाद करण्यात येणार आहे. तर मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत. म्हणजे नेमकं त्यांनी काय सांगितलं, तर एकूण 5 निकषांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर या महिलांनी फसवणूक केली आहे त्यांना पैसे परत द्यावे लागतील, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल, त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निकालातनं स्पष्ट केलं आहे. म्हणजे ज्या अपात्र महिला आहेत तरीही फॉर्म भरला आहे आणि अजून ज्यांना काही महिलांना पैसे आलेलेही आहेत तर त्या महिलांनी स्वतः तुम्हाला माहिती असेल की तुम्ही पात्र आहात की अपात्र. त्याचे निकष जे आहे ते सरकारने सांगितले होते की 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असणे, फॅमिली मेंबरमध्ये कोणीही गव्हर्नमेंट जॉबला असणे हे चालणार नाही, किंवा तुम्ही जर टॅक्स म्हणजे आयकर म्हणजे टॅक्स भरत असाल तरीही तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात. तर तुम्ही ते सगळं असूनही जर फॉर्म भरला असेल आणि 4 चाकी गाडी याच्यावरही आदित्य तटकरे यांनी स्पष्ट व्यक्त केलं आहे. मी मागे याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे कालच, तर तुम्ही ते जाऊन पाहू शकता नेमकं आदित्य तटकरे काय म्हणाले आहेत. तर ह्या 4-5 ज्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही असूनही तुम्ही फॉर्म भरला असेल तर महिलांना ते पैसे जे आलेले आहेत ते तुम्हाला परत करावे लागतील सरकारला, नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केली जाणार आहे. अखेर या चर्चांना आदित्य तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. तर गुरुवारी झालेल्या नव्या सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणुकीनंतरच फेरपडताळणी होणार असल्याचे संकेत दिले होते. त्याच्यामुळे जे आहे ते आता परत पडताळणी जे आहे ते सुरू होणार आहे. तर आता अर्ज बाद होण्याचे निकष काय आहेत हे सरकारने परत एकदा महिलांना सांगण्यासाठी स्पष्ट केलं आहे. कारण महिला परत जे फॉर्म सुटले आहेत त्यामध्ये परत महिला फॉर्म भरत आहेत आणि अपात्र असूनही फॉर्म भरले जात आहेत त्याच्यामुळे. तर कुटुंबाचे 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, घरात कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन आणि शासकीय नोकरी, अलकाणा घेतलेल्या योजनांचा लाभ असं जे आहे ते या 4 गोष्टी ज्या आहेत त्या नसलेल्या पाहिजेत. कोणत्या? 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, घराच्या कोणाच्याही नावावर 4 चाकी वाहन आणि सरकारी नोकरी, किंवा तुम्ही टॅक्स भरत असाल. तर एक सरकारी योजनेचा लाभ घेणारे असतील तरही लाभ मिळणार नाही. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेतला असेल याआधी तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो आहे तो लाभ घेऊ शकणार नाही. तर ज्या महिला महाराष्ट्रातून लग्न करून दुसऱ्या राज्यात किंवा देशाबाहेर गेल्या त्यांना लाभ मिळणार नाही. ज्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही अर्ज भरले असे अर्ज बाद केले जाणार आहेत. तर म्हणजे ज्या महिला आता महाराष्ट्रात होत्या पण आता लग्न झालं आहे आणि त्या दुसऱ्या राज्यात गेलेल्या आहेत तर त्यांनाही या योजनेसाठी लाभ मिळणार नाही आहे, त्याही योजनेसाठी अपात्र आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. तर गुरुवारी नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि त्या योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार आहे. केशरी आणि पिवळे रेशन कार्ड शिवाय वर्धा, पालघर, लातूर, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यातून अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारने आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे पुणे आणि लातूर जे आहे त्यांचे अर्ज महिलांचे बाद केलेलेच आहेत, पण जे बाकीच्या राज्यात आहे त्यांच्यातनंही तक्रारी येत आहेत. त्याच्यामुळे त्यांचंही जे आहे ते पडताळणी सरकार परत चालू करणार आहे. तर
लाडक्या बहिणी योजनेसाठी काही महिलांना पैसे मिळाले आहेत. ज्या पात्र आहेत त्यांना लगेच अकाउंटमध्ये पैसे जमा झालेलेच आहेत दुसऱ्याच दिवशी आणि डिसेंबरचा हफ्ताही त्या महिलांना लगेच मिळालेला आहे. पण आता ज्या महिलांनी अपात्र असूनही फॉर्म भरलेला आहे तर त्यांचे जे आहे ते फॉर्म हे कट करण्यात म्हणजे अपात्र महिलांचे फॉर्म जे आहे ते वगळण्यात येणार आहेत आणि तुम्हाला आत्तापर्यंत ज्या हफ्त्यांचा लाभ मिळाला आहे तेवढे सगळे पैसे तुम्हाला सरकारला परत करायचे आहेत. नाही तर तुमच्यावर जे आहे ते कारवाई करणार आहे, केस केली जाणार आहे. त्यामुळे काही महिलांनी याच्या आधी ज्यांना समजलं आहे त्यांनी लगेच सरकारला पत्र लिहून त्यांची माफी मागून त्यांना पैसे परत केलेले आहेत. पण काही महिलांनी अजून तसं केलेलं नाही आहे. तर सरकार त्याच्याबद्दलही स्पष्ट करत आहे की ज्या महिलांनी अपात्र असून फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी लगेच जे आहे ते फॉर्म वगळणं तर येणारच आहे, पण जे पैसे आहेत ते त्यांचे सरकारला परत करायचे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी फॉर्मही भरला आहे तरी पण त्यांना पैसे आले नाहीत, अशांचं सरकार जे आहे ते परत अपडेट देणार आहे की नेमकं त्यांचे काय प्रॉब्लेम आहे आणि त्यांचं सोल्युशन काय आहे असंही सरकार पुढे जे आहे ते अपडेट देणार आहे. तर ते अपडेटही मी तुमच्यापर्यंत यूट्यूब चॅनलवर टाकेल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवीन अपडेट जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.